In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला व्हिडिओमधून कळतच असेल की आज आपण काय बनवणार आहेत. तर उकडीचे मोदक आपण अगदी पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. बऱ्याचदा मोदक हे कडक होतात, चिवट होतात, मऊ होत नाही. तर त्यासाठी आपण ट्रिक ही पाहणार आहोत. प्रथम मी 2 नारळ फोडून अशा पद्धतीने खवून घेतलेले आहे. तर फ्रेंड्स, हे अंजली कंपनीचे खोबरे खवणी आहे. जर आपल्याला ही खवणी ऑर्डर करायची आहे असेल तर मी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देत आहे. तर डिस्क्रिप्शनमधून तुम्ही ही परचेस करू शकता. हे खूप छान, अगदी कमी वेळेमध्ये खोबरे आपले छान खवले गेले. तर या खवणीचा उपयोग खोबरं खवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो. आपण याचा वापर खोबऱ्याची बर्फी करण्यासाठी करू शकतो. अगदी सहज हे लॉक करता येते व खिसता येते. तर प्रथम आता आपण कणिक मळून घेणार आहोत. कणिक ही पातळ करायची नाही. ही अगदी ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक आपली मळून झालेली आहे. तर आपण किसलेले खोबऱ्याला गूळ घालून छान शिजवून घेणार आहोत. जर अख्खा गूळ राहू नये असं वाटत असेल तर त्याला तेलाची किंवा तुपाची फोडणी देऊन अगदी थोड्याशा पाण्यात गूळ वितळवून मग ओले खोबऱ्याचा किस टाकून छान शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपले मोदक आणखीन छान होण्यासाठी यामध्ये 2 पेढे टाकलेले आहेत. पेढ्यामुळे खूप छान स्वाद येतो आणि टेस्ट अगदी खूप छान खवा घातल्यासारखे होते. तर या पद्धतीने हे मोदक तयार करून पहा, खूप आवडेल. आता याची चव छान येण्यासाठी परत थोडा वेळ झाकण झाकून आपण परत एक वाफ काढून घ्यायची आहे. तर हे आपले बॅटर तयार झालेले आहे. बॅटरमध्ये आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे. तर आपले हे सारण छान तयार झालेले आहे. वास ही खूप छान येतो वेलची पूडमुळे. आणि आता ते छान हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर ते कढईमधून काढून ठेवायचं आहे, नाहीतर ते सारण आपले कडक होऊ शकते. तर आता कणिक परत एकदा थोडीशी मळून घ्यायची आहे व त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आपल्याला जेवढ्या आकाराचे मोदक करायचे आहे त्या आकारानुसार आपण गोळे तयार करायचे आहेत. तर हे पहा, थोडे गोळे करून घेतलेले आहेत आणि प्रीहीट करत ठेवलेले आहे चाळण आपली. तर मोदक उकडून घेण्यासाठी चाळण प्रीहीट करत ठेवलेली आहे. तर या ठिकाणी पुरी मेकर घेतलेला आहे. पुरी मेकरमुळे पटापट आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार होतात. जे लाटत बसण्यापेक्षा हे अगदी कमी वेळेमध्ये आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार होतात व यामध्ये आपण सारण भरून पटपट मोदक करू शकतो. ही खूप छान ट्रिक आहे. अगदी कमी वेळेमध्ये अगदी लहान मुली सुद्धा आपल्याला मदत करू शकतात अशा पद्धतीचे हे पुरी मेकर आहे. आणि आपला वेळही वाचतो आणि भरभर तयार होतात. तर अशा पद्धतीने या मोदकासाठीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर आपण यामध्ये आता एक एक करून सारण भरून छान मोदक तयार करणार आहोत. तर आता आपण यामध्ये सारण भरून छान मोदक तयार करून घेणार आहे. आपल्याला ज्या पद्धतीने मोदक करता येते त्या पद्धतीने वळून घ्यायचे आहेत मोदक. आता 2 पद्धतीने
या ठिकाणी मोदक तुम्हाला वळून दाखवणार आहे. आपल्याला जसे आवडेल तसे मोदक वळून घ्यायचे आहे. तर पहा, हा आपला सुरेख मोदक तयार करून झालेला आहे. तर अशा पद्धतीनेही आपण मोदक तयार करून घ्यायचे आहे. आता काही मोदक या पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या पद्धतीने आपण मोदक वळून घेणार आहोत. या ठिकाणी मोदकाची साईज ही मी लहानच ठेवलेली आहे. लहान मोदक हे खायला खूप छान वाटतात. जास्त मोठा मोदक असेल तर एखाद्याला संपत नाही. लहान मुलेही तसाच उष्टा ताटात ठेवतात. त्यामुळे लहान लहान साईज केली की आपले मोदक संपतातही आणि उरले तर आपण दुसऱ्या दिवशीही खाऊ शकतो. तर हे पहा, ह्या पद्धतीनेही आपण मोदक अशा पद्धतीने वळू शकतो. तोही खूप छान सुरेख दिसतो. तर हे आपले सगळे मोदक वळून तयार झालेले आहेत. तर आता हे छान स्टीम करून घ्यायचे आहेत, उकडून घ्यायचे आहेत. तर आधीच आपण प्रीहीट करून ठेवलेली आहे चाळण. तर त्यामध्ये आता जे आपण तयार करून ठेवलेले मोदक आहेत ते यावर ठेवून छान उकडून घ्यायचे आहेत. गव्हाचे पीठ जर आपण जास्त पातळ मळले तर आपले मोदक चांगले होत नाहीत. त्याचे कवर कडक होतात, चिवट होते आणि मोदक हे उकडलेले आहेत हे कसे ओळखावे, तर त्याला छान ग्लेझिंग आल्यानंतर ते काढावे आणि जर चांगले उकडलेले असतील तर पटकन चाळणीतून निघतात. जर आपले मोदक उकडले गेले नाहीत तर ते चाळणीला चिटकून बसलेले असतात. तर हे आपले मोदक छान तयार झालेले आहेत. तर छान सर्व करूया. तर गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. तर या पद्धतीने जर मोदक केले तर सगळे आवडीने खातील. तर या ठिकाणी सारणामध्ये मी साधारणपणे 1 वाटी इतका 2 नारळासाठी गूळ घातलेला आहे. तर ही आपल्या गणपती बाप्पाची नैवेद्याची ताट तयार झालेली आहे. तर तुम्हीही या पद्धतीने करून पहा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, इतरांनाही शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.